महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहूयात। उत्तर मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड विरुद्ध महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची थेट लढत होते। पूनम महाजनांना डावलून उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आल्याने आता या निवडणुकीमध्ये निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळेच ही लढाई जिंकण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी आता ठाकरेंच्या मतपरिवर्तनासाठी थेट मातोश्री गाठण्याचे प्रयत्न सुरू केलेत। उज्ज्वल निकम उद्धव ठाकरेंना भेटणार। भेटीत नेमकं कुणाचं मतपरिवर्तन होणार? उत्तर मध्य मुंबईत गायकवाड विरुद्ध निकम। मातोश्रीच्या अंगणात कुणाची सरशी? मुंबईत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय जिथे मतदार आहेत तो हाच मतदारसंघ आहे। त्यामुळे धारावीचा समावेश असलेला दक्षिण मध्य मतदारसंघ शिवसेनेने घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उत्तर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसला सोडला। या मतदारसंघातून धारावीच्या कन्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने आता वर्षा गायकवाड यांना पूर्णपणे मदत करण्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली आहे। पण असं असलं तरी आता भाजपचे उमेदवार असलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आता उद्धव ठाकरेंचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत। उद्धवजींना मी भेटण्याचा नक्की प्रयत्न करेल। मला मतदान करावं हे देखील ही विनंती करेल, पण याची मला कल्पना आहे। त्यांनी जाहीरपणे हे स्पष्ट केलं की मी माझं मत कोणाला देणार आहे, पण तरीसुद्धा वकील असल्याने त्यांचं मत मला परिवर्तन करता येईल का हा माझा वकिली कौशल्याचा भाग राहील। मला खात्री आहे की माझ्या युक्तिवादामुळे मी उद्धवजींचं मन वळवू शकेल याची मला खात्री आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या या खेळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार पलटवार केलाय। निकम यांनी हुकुमशाहीच्या कळपात जाऊन अपेक्षाभंग केल्याचा घणाघात विनायक राऊतांनी केलाय। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याबद्दल आम्हाला आदर होताच, परंतु ज्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या त्या कळपात गेले त्यामुळे ह्या महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे असं वाटते मला। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचं वास्तव्य आहे, त्याचाही किती फायदा वर्षा गायकवाड यांना होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचवेळी या मतदारसंघात सगळ्या जाती धर्माच्या मतदारांचा समावेश आहे। यात मुस्लिम मतदारांची संख्या ही एकूण मतदानाच्या 25% आहे, तर दलित मतदारांची संख्या ही मोठी आहे। आता हे मतदार नेमकी कुणाला साथ देतात? भाजप आणि महायुतीला पुन्हा मत देतात की काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मदतीचा हात देतात, यावर या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।